पारनेर तालुक्यातील दैठणी गुंजा आणि अहिल्यानगरचे हिवरे बाजार या दोन गावांमध्ये गेल्या 2 आठवड्यापासून साधारणपणे 13 तारखेपासून एका अज्ञात रोगामुळे आजाराचं सत्र सुरू झालेलं आहे. जर आजाराच्या निदानासाठी आपण गेल्या 2 आठवड्यापासून सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्या अंतर्गत स्थानिक आपले पशुवैद्यकीय तज्ज्ञ तसेच राज्यस्तरावरील आपली विभागीय रोगान्वेषण प्रयोगशाळा आहे, तेथील 2 टीम आतापर्यंत येऊन गेल्या. 2 आठवड्यात आपण आजारी जनावरांना उपचार सत्र आपण सुरू आहे. तिथे साधारणपणे 3 पथकं आपण डेप्यूट केलेले आहेत. 3 पथकं सातत्याने 24/7 तिथे उपचार करत असून शेतकऱ्यांना मार्गदर्शन देखील करत आहे. आजारी नंतर मृत झालेल्या गायींचे आपण शवविच्छेदन देखील केलेलं आहे, परंतु आजाराचं निदान होऊ शकलेलं नाही. काही ठिकाणी आपण सॅम्पल्स पण त्याचे गोळा करून मृत पशूंचे काही अवयवांचे सॅम्पल देखील आपण टॉक्सिकोलॉजी असेल तर बॅक्टेरियोलॉजिकल किंवा व्हायरोलॉजिकल लॅबोरेटरी असेल तिथे देखील आपण पाठवलेले आहेत, परंतु आजाराचा अद्याप तो निधन झालेला नसल्या कारणाने आपल्याला थोड्या मर्यादा येत आहेत. परंतु आजच्या स्थितीला एकूण जे 38 गायी आजारी झाल्या होत्या त्याच्या 26 दगावल्या असून उरलेल्या यांच्यावर उपचार चालू आहे. उरलेल्या गायींवर देखील उपचाराचं सत्र सुरू असल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद देत आहे, परंतु गेल्या कालपासून कुठल्याही प्रकारचं नवीन पशुधन आजारी पडले नाही ही एक त्यात समाधानाची बाब आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.